ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल्स अभ्यासलं होतं. त्याचा इथं वापर करायचा आहे आपल्याला, ज्यामध्ये आपल्याला आज ठरवता आलं पाहिजे काय करावं लागेल. अगदी ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम जे आपण घेतले होते तसंच हे करायचंय. आपल्याला दिलाय ट्रायंगल PQR, यामध्ये PS इज मीडियन हे आपल्याला दिलेलं आहे. PT परपेंडिक्युलर टू QR हे पण दिलेलं आहे आपल्याला, आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता तुम्ही थोडं पाहायला तिथं बघा, PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस QR इंटू ST हे कुठल्या फॉर्म मध्ये दिसतंय? इथलं प्लस साइन आहे. याचा अर्थ इथं ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगलचा वापर केलेला आहे. PR स्क्वेअर आहे पहा, याचा अर्थ त्याचा अपोजिट अँगल कोणता आहे? अँगल PSR आहे. आणि मग इथं ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल जे आपण प्रूव्ह केलं होतं त्याला थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये प्रूव्ह दॅट म्हणून विचारलेलं आहे, दुसरं काहीच केलेलं नाहीये. आपण जर आता ट्रायंगल PSR हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल घेतला तर आपल्याला माहित आहे PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस 2SR इंटू ST आहे. पण इथं QR इंटू ST घेतलंय, 2 नाहीये. पण आपल्याला हे माहित आहे PS इज मीडियन, S इज मिड पॉइंट ऑफ QR, आणि म्हणून आपल्याला 2SR साठी QR लिहिता येऊ शकतं. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. परत इथं तेच केलेलं आहे, SR स्क्वेअरच्या ऐवजी QR डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता मी लिहून दाखवते पहा तुम्हाला. पहिला आपण प्रूव्ह करूया. इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज मिड पॉइंट ऑफ QR. मग आपल्याला लिहिता आलं पाहिजे, काय लिहिता आलं पाहिजे? QS इक्वल टू SR इक्वल टू हाफ QR हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. तसंच 2QS इक्वल टू 2SR इक्वल टू QR असं सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एवढं कळलंय का पहा? एवढं सगळ्यांच्या लक्षात आलंय का पहा? ओके. आता आपण ट्रायंगल PSR घेऊया. इन ट्रायंगल PSR अँगल PSR इज an obtuse अँगल. ओके. आणि मग लिहूया आपण PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस 2SR इंटू ST प्लस काय करायचंय? रिमेनिंग साइड SR स्क्वेअर. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. आता इथं QR आहे, 2S नाहीये पाहिजे, ST आहे, QR आहे. पण आपल्याला माहित आहे QR च्या ऐवजी आपल्याला 2SR च्या ऐवजी QR लिहिता येतं. परत इथं आपण केलेलं आहे SR आहे, इथे SR नाहीये, QR अपॉन 2 आहे. तर पहा SR इक्वल टू हाफ QR आपल्याला लिहिता येतं. म्हणजे 2SR साठी QR लिहिता येतं आणि SR साठी हाफ QR लिहिता येतं. तेच मी करणार आहे. सबस्टिट्यूटिंग 1 and 2 याला आपण 3 म्हणूया. इन 3 आपल्याला काय मिळतं पहा. मग
PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस 2SR आहे, त्याच्याऐवजी आपल्याला काय लिहिता येतं, QR लिहिता येतं, QR इंटू ST प्लस SR च्या ऐवजी आपल्याला हाफ QR लिहिता येतं, म्हणजेच QR अपॉन 2, पण SR स्क्वेअर आहे म्हणून QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हेन्स प्रूफ. म्हणजेच आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम मध्ये ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल मध्ये असं सुद्धा लिहिता येतं. असं तर लिहितोच आपण, पण त्याला असं सुद्धा लिहिता येतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता यातलं सेकंड पाहूया. पहा आता इथे काय आहे, PQ स्क्वेअर. आपण ट्रायंगल PSQ जर विचारात घेतला, हा पहा ट्रायंगल PSQ जर विचारात घेतला तर PQ स्क्वेअर म्हणजे हा अँगल जर आपण विचारात घेतला, PQ ही कुठल्या अँगलची अपोजिट साइड आहे, अँगल PSQ ची अपोजिट साइड आहे. आणि मग हा अँगल घेतला तर तुम्हाला दिसतोय तो ॲक्यूट अँगल आहे. बरं कशावर ठरवायचं ॲक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये आहे का, तर इथे सिम्बॉल आहे मायनस. यावरनं ठरणार की आपण ही प्रॉपर्टी कशामध्ये वापरतोय, ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल मध्ये वापरतोय. या सिम्बॉल वरती ठरतं ते, म्हणजे हा अँगल कसला आहे, ॲक्यूट अँगल आहे. आणि मग आपल्याला परत जसं आपण ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल मध्ये केलं होतं तसं PQ स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर असणार आहे. तर तिथं जसं SR स्क्वेअरच्या ऐवजी QR अपॉन 2 केलेला आहे, तसंच इथं पण QS ऐवजी QR अपॉन 2 केलेला आहे. परत इथं मायनस QR इंटू ST आहे. आपण काय घेतो, PQ स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2SQ इंटू ST आहे. मायनस 2SQ नाही आहे इथं, तर इथं QR आहे. सेम ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल मध्ये जसं आपण रिअरेंज केलेलं आहे तसंच इथं पण रिअरेंज करायचंय. हे परत आपल्याला लागणार आहे म्हणून मी ते ॲज इट इज ठेवते. इन ट्रायंगल, आता ट्रायंगल बदलूया, PSQ इन ट्रायंगल PSQ, अँगल PSQ इज एन ॲक्यूट अँगल. ओके, देअरफॉर कसं लिहिणार, अँगल PSQ ची अपोजिट साइड कोणती आहे, PQ स्क्वेअर इक्वल PS स्क्वेअर मायनस, इथं असं लिहिलंय कन्फ्युजन नको म्हणून मी अगोदर ती टर्म घेते, मायनस 2SQ इंटू ST प्लस QS स्क्वेअर. हे आहे आपलं ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. याला आपण 3 म्हणूया. ओके, हे काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. आता आपल्याला इथं काय पाहिजे, QR पाहिजे. इथं 2QS आहे, SQ म्हणजेच QS आहे. वाटलं तर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर असं लिहून घेते, PS स्क्वेअर मायनस 2QS इंटू ST प्लस QS स्क्वेअर. 2QS साठी आपल्याला काय लिहिता येईल, QR लिहिता येईल. आणि QS साठी काय लिहिता येईल, हाफ QR लिहिता येईल. देअरफॉर सबस्टिट्यूटिंग फर्स्ट अँड सेकंड इन थर्ड, मग लिहूया PQ स्क्वेअर इक्वल PS स्क्वेअर मायनस 2QS साठी आपण QR लिहिणार आहोत, QR इंटू ST प्लस QS साठी आपल्याला काय लिहिता येतं, हाफ QR लिहिता येतं. QS स्क्वेअर असल्यामुळं QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आता पहा हेच आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. हेन्स द प्रूफ.
अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. आता तुम्हाला मी मागच्याच तासिकेमध्ये सांगितलंय मीडियन आला, एम इज मिड पॉइंट ऑफ बीसी आलं आणि असं ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर असं आलेलं आहे. बीसी काढायला सांगितलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला अपोलोनियस थेरम वापरायचा आहे. मीडियन आली, मिड पॉइंट ऑफ वन ऑफ द साइड आला की ठोकताळा ठरलेला आहे. आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही, अपोलोनियस थेरम वापरायचं. त्यासाठी फॉर्म्युला येणं गरजेचं आहे. आपण लिहूया. आपल्याला ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर दिलेलं आहे. ए बी वेगळं ए सी वेगळं दिलं नाही, त्यांचं स्क्वेअरचा सम दिलेला आहे 290 आणि आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचंय. इन ट्रायंगल ए बी सी AM is a median. M is midpoint of BC दिलंय म्हणजेच AM is median हे आपल्याला सांगितलेलं आहे. बाय अपोलोनियस थेरम ओके काय म्हणू शकतो आपण? AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. याला आपण हे 2 ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन असं लिहिलं तरी चालेल. हा झाला फॉर्म्युला. हे लिहिलात तुम्ही की तुम्हाला अर्धा मार्क किंवा 1 मार्क असतो परीक्षेमध्ये. बाकी सगळं राहिलं, तुम्हाला अपोलोनियस थेरमचा हा फॉर्म्युला करेक्ट लिहिता आला तरी तुम्हाला अर्धा मार्क किंवा 1 मार्क मिळतो. आता दिलेले व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर किती आहे? 290 इक्वल 2 इन ब्रॅकेट एम दिलेला आहे 8 स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. हे 2 इथं मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे येताना ते कुठे येईल? डिव्हिजनला येईल. 290 डिवायडेड बाय 2 इक्वल 8 स्क्वेअर किती आहे? 64 प्लस BM स्क्वेअर. 2 ने ह्याला डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 पंचे 10 मायनस 64 इक्वल टू BM स्क्वेअर. 81 इक्वल टू BM स्क्वेअर. यांचं सबट्रॅक्शन करा. 81 येतं, 5 मधून 4 गेले, 1 राहिले, 14 6 गेले, 8 राहिले. स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स करूया. 9 इक्वल टू BM. Therefore BM इक्वल टू 9 सेंटीमीटर. पण आपल्याला BM विचारले का? नाही, आपल्याला काय विचारलेलं आहे? BC विचारलेलं आहे. BM मिळाले आपल्याला. मग आपल्याला माहित आहे M इज मिड पॉइंट ऑफ BC, याचा अर्थच BC इक्वल टू ट्वाइस BM आपल्याला म्हणता येतं. आणि हे जर 19 आलं असेल तर हे किती येईल? 18 येईल. लिहूया आपण ते. पॉइंट M is midpoint of BC. Therefore, BC equal to twice into BM. Therefore, BC equal to 2 into 9. BC equal to 18 सेंटीमीटर. असं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा प्रश्न आहे पहा. फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाइट इज √3 सेंटीमीटर. 3 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. आपण ट्रायंगल काढूया.
समजा मी नाव दिलं ABC, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, याचा अर्थ ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. AB इक्वल टू AC इक्वल टू BC हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अँड ईच अँगल हा 60 डिग्री आहे. अँगल B इक्वल टू अँगल C इक्वल टू अँगल BAC 60 डिग्री आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे, हे लिहायचं आपल्याला. हाईट दिलेली आहे, आपण काय करूया, अल्टिट्यूड ड्रॉ करूया ए पासून. AD परपेंडिक्युलर टू BC कुठल्याही एका साइडवर काढलं तरी चालतं. आणि मग हा अँगल 60 होतोय, हा 90 होतोय, म्हणजे हा फक्त एवढा अँगल किती होणार आहे, 30 होणार आहे. AD किती असणार आहे, √3. आणि मग आपल्याला 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम वापरावा लागेल. आपल्याला माहित आहे अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2 टाइम्स हायपोटेन्युस आहे. आपल्याला AD दिलेलं आहे, AB काढता येईल, म्हणजे लेंथ ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल काढता येईल. आणि एकदा साइड काढता आली तर पेरिमीटर इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्स. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, एक साइड काढली तर सगळ्याच साइड आपल्याला मिळणार आहेत आणि त्यावरनं आपल्याला पेरिमीटर काढता येतं. आपण लिहूया हे एक्सप्लेनेशन. इन ट्रायंगल ABC is an equilateral triangle. Therefore, AB equal to BC equal to AC. त्याच्यानंतर ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC. आणखीन काय लिहिता येईल, अँगल B इक्वल टू अँगल C इक्वल टू 60 डिग्री. डेफिनेशन ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आता आपण हा ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल ADB अँगल ADB इक्वल टू 90 डिग्री, अँगल B इक्वल टू 60 डिग्री. Therefore, angle BAD equal to 30 degree remaining angle. असं लिहिलं तरी बस होतं, एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे आपल्याला. ते आपण जसं 8वी 9वी मध्ये करत होतो, सम ऑफ 3 angles is 180, तसं करत बसायची गरज नाही. मग आपण लिहू शकतो AD इक्वल टू √3/2 टाइम्स हायपोटेनियस AB अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. ओके, मग AD दिलेलं आहे आपल्याला √3, इथं आपण लिहूया वाटलं तर. AD इक्वल टू √3 इक्वल टू √3/2 इंटू AB. हे इकडे घेऊया, √3 इंटू 2 डिवायडेड बाय √3 इक्वल टू AB. AB इक्वल टू √3 कॅन्सल होईल, इथं येईल 2 सेंटीमीटर. AB आपल्याला मिळालं. लेंथ ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल मिळालेली आहे. पेरिमीटर काढायचं आपल्याला. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. थ्री इंटू साइड, 3 इंटू 2 इक्वल टू 6 सेंटीमीटर. असं हे एक्झाम्पल सॉल्व करायचंय. आन्सर इन सेंटेन्स लिहायचंय आपल्याला. ते मी आता या साइडला लिहिते. लेंथ ऑफ साइड ऑफ an equilateral triangle is 2 centimeter and perimeter is
6 सेंटीमीटर. असं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. फिगर काढूया म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जातं. इन ट्रायंगल ABC, AP is median, BC दिलेला आहे 18, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिलेला आहे. फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. इन ट्रायंगल ABC AP इज मीडियन असेल तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2BP स्क्वेअर लागणार आहे. BC दिलेलं आपल्याला म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, BP काढावं लागेल अगोदर. इन ट्रायंगल ABC AP is a median, therefore point P is midpoint of BC, therefore BP equal to half BC, half into 18 equal to 9. आपल्याला हे काढणं गरजेचं आहे. हे काढलं तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. त्याच्यानंतर इन ट्रायंगल ABC AP is a median, therefore by Apollonius theorem AB square plus AC square equal to 2 in bracket AP square plus BP square. 2 मी आत्ताच कॉमन काढून घेतलेला आहे. आता आपल्याला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिलेला आहे. किती दिलेला आहे, 260 इक्वल टू 2 इन ब्रॅकेट. आपल्याला काढायचंय काय, AP, म्हणून AP स्क्वेअर ॲज इट इज ठेवलं. BP आपण काढलंय, किती काढलंय, 9 काढलंय, 9 स्क्वेअर. 260 डिवायडेड बाय 2 इक्वल AP स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज 81. 130 मायनस 81 इक्वल टू AP स्क्वेअर. आणि मग सबट्रॅक्शन करा. 10 ने गेले 9 राहिले, हातच्या आला 1, 13 ने 9 गेले 4 राहिले, AP स्क्वेअर. आणि मग स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला मिळून जाईल. therefore AP इक्वल टू 7. युनिट दिलेलं नाहीये म्हणून युनिट्स असं आपल्याला लिहायचं. असं हे एक्झाम्पल आहे.